हॅलो स्टुडंट्स, आपल्या गुडघ्यांना इंग्रजी शब्द कोणता आहे? बरोबर आहे, KNW नी. सिंग्युलर, प्लुरल KNWS नीज. आता आपण काय करूया, KNW नी ह्या शब्दाच्या शेवटी L अक्षर लावूया. मग कोणता शब्द तयार झाला? बरोबर आहे, नील. KNWL, नील म्हणजे गुडघे टेकणे. चिल्ड्रन नील समटाइम्स. काही वेळेला मुलं गुडघे टेकून चालतात. बघा किती सोपं आहे. KNW नी या शब्दाच्या शेवटी L अक्षर लावले तर नील हे व्हर्ब म्हणजे क्रियापद बनते. आता आपण काय करूया, KNW नील या शब्दाचा भूतकाळ आणि ते सर्व बघूया. KNWL नील V1 प्रेझेंट टेन्स, KNELT नेल्ट V2 पास्ट टेन्स, KNELT नेल्ट V3 पास्ट पार्टिसिपल and present participle means KNWLING, KNWLING, kneeling. So did you understand the 4 forms of the verb kneel? Okay. जर तुम्हाला चारही रूपं माहीत असले क्रियापदांचे तर तुम्हाला ते क्रियापद एकूण 12 काळांमध्ये वापरता येऊ शकतात. म्हणून क्रियापदांचे मुख्य रूप, त्यांचे भूतकाळी रूप, तिसरे रूप आणि चौथे रूप विद्यार्थी मित्रांनो पाठ करणं अत्यंत गरजेचं असतं. ओके, इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट ऑन इट. थँक्यू.